नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. दुपारचा 1 वाजला आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे दिल्लीमधल्या खलबतांची. कारण भाजपच्या गोटात तर बैठकांचा सिलसिला सुरू आहे, पण आणखीन काही राज्यातले ज्येष्ठ नेते हे दिल्लीत पोहोचले. दिल्लीमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक सुरू आहे. राज्यातल्या आगामी महापालिका निवडणुकांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी BL संतोष आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक आहे. तर तिकडे प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत 1 तासभर चर्चा केली. तर BL संतोष आणि फडणवीस यांच्यात सुमारे 2 तास चर्चा झाल्याचं कळतं. त्यामुळे भाजपच्या गोठात बैठकांचा सिलसिला सुरू आहे. भाजपचे राज्यातले 2 प्रमुख नेते हे नवी दिल्लीत आहेत आणि भाजपचे नेते दिल्लीत असून बैठकांचा सिलसिला सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. आज दुपारी होणाऱ्या काही महत्त्वपूर्ण बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीत दाखल झाले आहेत. यासोबतच संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीला सुद्धा शरद पवार उपस्थित राहतील. तसंच स्थायी समितीच्या बैठकीला सुद्धा ते उपस्थित असतील. संसदेच्या अनेक्सी इमारतीमध्ये या सगळ्या बैठका होणार आहेत. त्यामुळे राज्य भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबतच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही वेगवेगळ्या बैठकांसाठी दिल्लीत असल्यानं नेमकं दिल्लीत वेगवेगळ्या बैठकांमध्ये काय होणार आहे याची चर्चा आहे. दिल्लीतले आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत जोडले गेलेले. प्रशांत, दिल्लीमध्ये बैठकांचा सिलसिला. बरोबर आहे मिलिंद. दिल्लीमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस जी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये बैठकीत सहभागी झालेले आहेत. दुसरीकडे चंद्रकांत पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते अमित शाह यांची त्यांची भेट घेतलेली आहे. जवळपास 2 तास त्यांच्यामध्ये खलबतं झालेलं आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील दिल्लीत दाखल झालेले आहे आणि ते स्थायी समितीच्या बैठकीत सहभागी होणार आहे. ही पूर्वनियोजित बैठक आहे अशा प्रकारची माहिती आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सूत्रांनी दिलेली आहे. आणि ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण निर्माण झालेलं आहे त्या वातावरणासंदर्भात त्यांनी स्पष्ट केलं आहे की या रुटीन्स बैठकी आहे, याचा या सगळ्या बैठकांसोबत काही संबंध नाही आहे. एकीकडे दुसरीकडे जर बघितलं आपण तर विधान परिषदेच्या उमेदवारांच्या संदर्भात कसे विजय प्राप्त करायचा यासाठी देवेंद्र फडणवीस आणि JP नड्डा जे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहे यांच्या सोबत एक बैठक सुरू आहे. याच पार्श्वभूमीवरती चंद्रकांत पाटील जे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहे भारतीय जनता पक्षाचे ते देखील पोहोचलेले आहेत. विविध नेत्याच्या बैठकी सुरू आहे. महत्वाचं म्हणजे यावेळी अमित शहांनी चंद्रकांत पाटलांना वेळ दिली आहे. गेल्या वेळी जेव्हा चंद्रकांत पाटील दिल्लीत आले होते तेव्हा त्यांना वेळ मिळाली होती आणि ते 3 दिवस दिल्लीत राहून ते परतले होते. अशा वेळी आज ते आल्या दिल्लीत दाखल झाले आणि त्यांनी थेट अमित शहांची भेट घेतली. आणि महत्वाचं म्हणजे अमित शहा यांच्याकडे सहकार खाते देखील आहे आणि सहकार खात्यांमध्ये अनेक प्रकारचे बदल होत आहेत. या संदर्भात देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये या बदलाचा परिणाम होणार आहे. त्याचमुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर या बैठकी सुरू आहे आणि बैठकीतून काय बाहेर पडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल कारण की दिल्लीमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू आहे. मिलिंद. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता वळूयात राज्यातल्या काही बातम्यांकडे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अल्टिमेटमनंतर आंदोलनकर्ते ST कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत. राज्यामध्ये ठिकठिकाणी STच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. सरकारच्या वेतनवाढीच्या प्रस्तावानंतर सुद्धा कर्मचारी विलिनीकरणावर ठाम आहेत. आझाद मैदानावर ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. तर शिर्डी, अकोला, सातारा, बुलढाणा यासह राज्यात अन्य अनेक ठिकाणी कर्मचारी अद्यापही आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली ही दृश्य पाहतो आहोत. सातारा, बुलढाणा, शिर्डी आणि अकोला इथली दृश्य. तर मुंबईतल्या आझाद मैदानात गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी इथलं आंदोलन आपण संपवलं असं जाहीर केल्यानंतर आता गुणवंत सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली अजूनही STचे अनेक कर्मचारी आझाद मैदानात ठिय्या देऊन बसलेले आहेत. अनेक ठिकाणच्या बस आगारामध्ये शुकशुकाट दिसतोय. आपण पुणे, औरंगाबाद आणि सोलापूरची दृश्य पाहतो आहोत. पुण्यामध्ये एकही बस बाहेर नाही पडली. औरंगाबादच्या डेपोमध्ये सुद्धा मोठा शुकशुकाट आहे. औरंगाबादमध्ये काही कर्मचाऱ्यांनी आधी येऊन सांगितलं होतं की आम्ही कामावर हजर होऊ, पण प्रत्यक्षात
रात्रभरात अशा काही गोष्टी घडल्या की सकाळी कामावर कोणीच आलं नाही, तर विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्यानं सोलापूरचा एसटी डेपोसुद्धा पूर्णतः सुनसान आहे. इथे ज्या काही बसेस लागले त्या खाजगी बसेस लागल्या आहेत. तिकडे विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप सुरूच ठेवला आहे. त्यामुळे संपाचा तिढा अधिकाधिक वाढत चालला आहे. महामंडळ संपकऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत आधीच परिवहन मंत्र्यांनी दिलेत. दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एसटी कामगारांना आपल्या कुटुंबाचा विचार करण्याचा सल्ला दिला. विलिनीकरणाचा विषय हा न्यायालयात आहे. पुन्हा कामावर जायचं आहे, त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं हित लक्षात घेऊन तुम्ही निर्णय घ्या. जे वकील त्यांना भडकवत आहेत त्यांचं कुटुंब जगण्यासाठी या कर्मचाऱ्यांना मदत करणार नाही, असंही राऊत यांनी निक्षून सांगितलं. कामगारांनी आत्ता पुन्हा कामावर जाण्यातच त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं हित आहे. जे कोणी वकील वगैरे आहेत जे भडकवत आहेत ते त्यांचे कुटुंब जगवायला येणार नाहीत. आम्ही गिरणी कामगारांची अवस्था मुंबईत पाहिली आहे, काय झाले ते आमच्या मराठी बांधवांची. एस टी कर्मचारीसुद्धा मराठी बांधव आहेत. तेव्हा त्यांनी अत्यंत शहाणपणानं आपल्या कुटुंबाचा विचार करावा, आपला विचार करावा आणि निर्णय घ्यावा. तेव्हा सरकारच्या वतीनं वेगवेगळे नेते पुढे येऊन सांगतायत की आता यातून बाहेर पडलं पाहिजे, पण कर्मचारी ऐकत नाही आहेत. दरम्यान एसटीच्या कर्मचाऱ्यांना जे कामावर येऊ इच्छितात त्यांना इथून पुढे पोलीस संरक्षण मिळेल असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. कामावर येऊ इच्छिणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळेल अशी ग्वाही घेतली राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी. त्यांनी याबद्दल औपचारिक घोषणा केली. संप संपल्यानंतर बाकीच्या गोष्टींवर चर्चा होईल असंही त्यांनी नमूद केलं. कुठे जायचं? रिपोर्टर आपण 10 वेळा भेटलो तो मोहच्या तुझ्या शाळेवरती. त्यामुळे अनिल परब यांची ही घोषणा की ज्यांना कामावर यायचं आहे त्यांनी कामावर यावं, त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची जबाबदारी सरकार घेईल. आणि सरकारच्या या घोषणेनंतर सरकारला अपेक्षा आहे की संरक्षणाची हमी घेतल्यानंतर 10 तारखेच्या आत पगार देण्याची हमी घेतल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणात पगारवाढ केल्यानंतर कर्मचारी कामावर हजर होतील. सांगलीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांमध्ये फूट पडली आहे, कारण कारवाईच्या भीतीनं आतापर्यंत सुमारे 1500 कर्मचारी कामावर रुजू झाले. जिल्ह्यांतर्गत एसटीच्या सुमारे 117 फेऱ्या सुद्धा सुरू झाल्या, तर अद्यापही बस स्थानकांच्या समोर काही कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवलं आहे. पण इतर कर्मचारी कामावर हजर होत असल्यानं आंदोलनात फूट पडणार असल्याचं पाहायला मिळत आहे. आमच्या प्रतिनिधीनं जेव्हा या सगळ्यांची बातचीत केली तेव्हा अनेकांना अश्रू अनावर झाले. विलिनीकरण ही आमची मागणी असून शासनानं पुन्हा एकदा पगारवाढ करून आमची दिशाभूल केली आहे, असं काही महिला कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासमोर या कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. की शासनाने जी आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडायचा प्रयत्न केला आणि ती फूट ह्याच्यामुळे पडली की तुम्ही जो पगारवाढ आम्हाला दिलेली आहे ती पगारवाढ देताना सुद्धा तुम्ही कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव केलेला आहे. आम्हाला जर तुम्ही शासनात विलिनीकरण करून घेतलं असतं तर हा भेदभाव झालाच नसता. कारण ज्येष्ठ जे आमचे कर्मचारी आहेत त्यांना फक्त तुटपुंजी 2500ची वाढ देऊन तुम्ही त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये संभ्रम निर्माण केला आणि त्याच्यामुळं तो कर्मचारी नाराज झाला की इतक्या दिवस आम्ही संपाला बसून देखील आम्हाला जर 2500 मिळणार असतील तर आमचा काय उपयोग. म्हणजे तुम्ही कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करून कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा शासनाने प्रयत्न केला. तिकडे अहमदनगरसह शिर्डीतली बस सेवा आजही ठप्प आहे. नगरमधील कर्मचारी अजूनही संपावर आहेत. नगरमध्ये 11 जिल्ह्यातून दररोज हजारो बसेस धावत असतात. मात्र एसटीचा आगार अंशतः सुरू असल्याचा दावा एसटी महामंडळाच्या प्रशासनानं केला. पण राज्यभरातले एसटीचे कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत आणि ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत.
राज्यभरातले अनेक एस.टी. कर्मचारी आज कामावर रुजू होताना दिसत आहेत. राज्यातल्या अनेक बस स्टँडमधनं बस धावते, मात्र दुसरीकडे शिर्डीसह अहमदनगर जिल्ह्यातलं चित्र मात्र बघितलं तर कुठेही बस सेवा सुरू झालेली नाही आहे. अजूनही सगळे कर्मचारी आंदोलनावरती ठाम आहेत. आत्ता आपण शिर्डीच्या बस स्टँडवरती आहोत आणि इथे जर बघितलं तर फक्त गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, या राज्यातनं आलेल्या बस आपल्याला फक्त बघायला मिळत आहेत. महाराष्ट्रातल्या बस अजूनही सुरू झालेल्या नाही आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये साधारणतः 11 बस डेपो आहेत आणि या बस डेपोमध्ये साधारण 5,500 ते 6,000 कर्मचारी काम करत आहेत. मात्र हे कर्मचारी अजूनही आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. शिर्डीतली जर परिस्थिती बघितलं तर शिर्डीमधनं दररोज साधारणतः 450 बस फेऱ्या होत असतात आणि हजारो भाविक किंवा प्रवासी यातनं प्रवास करत असतात. अहमदनगर जिल्ह्यातल्या 11 डेपोतनं हजारो बस दररोज धावत असतात. मात्र आज एकीकडे राज्यात काही बस सुरू झाल्या आहेत, मात्र नगर जिल्ह्यामध्ये अजूनही एकही बस सुरू झाली नाही आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपातून काही नेते बाहेर पडले. पाठिंबा देणारे नेते संपातून बाहेर पडले असले तरी काही कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. मुंबईच्या परळ एसटी डेपोतून एकही बस अद्याप बाहेर पडलेली नाही. त्यामुळे परळ डेपोमध्ये पूर्णतः शुकशुकाट आहे. मी सध्या उभी आहे मुंबईच्या परेल एसटी डेपोच्या बाहेर. गेले 16 दिवस खरं तर एसटी कर्मचारी आंदोलन करतायत, संप पुकारलाय, त्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि आज सुद्धा परिस्थिती फारशी काही वेगळी दिसत नाहीये. आपण परेल एसटी डेपोमध्ये पाहतो आहोत की जी माहिती मिळाली आहे त्यानुसार ज्या खासगी गाड्या इथून बाहेर पडत होत्या रोज, तेवढ्याच गाड्या बाहेर पडलेल्या. एसटीच्या कुठलीही गाडी जी आहे ती आज अजूनही या डेपोतून बाहेर पडलेली नाही. फरक काय तो एवढाच म्हणावा लागेल की काही कर्मचारी इथं आलेले आहेत ज्यांना कामावर रुजू व्हायचं आहे, परंतु अजून सुद्धा ते कामावर रुजू होऊ शकलेले नाहीये. काही तांत्रिक कदाचित गोष्टी असतील म्हणून ते अजून रुजू झालेले नाही. परंतु परेल एसटी डेपोमध्ये आज सकाळपासून आता दुपार होत आलेली आहे आणि दुपारपर्यंत एसटीची एकही बस बाहेर पडलेली नाही. आंदोलनकर्ते कर्मचारी अजूनही आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. काही एसटीला समर्थन देणारे, या संपाला समर्थन देणारे सदाभाऊ खोत असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील, यांनी कर्मचाऱ्यांना पगारामध्ये भरीव वाढ दिल्यानंतर या आंदोलनाला तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. विलिनीकरणाचा लढा कोर्टामध्ये सुरू राहील कारण तो इतक्या लवकर पूर्ण होणारा नाही असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु अनेक कर्मचारी जे आहेत ते अजूनही आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत आणि त्याच्यासाठी आझाद मैदानावर बसलेले आहेत. गुणरत्न सदावर्ते जे की या एसटी कर्मचाऱ्यांची कोर्टामध्ये केस लढतायत, त्यांनी आता हे आंदोलन पुढे नेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे अजूनही अनेक कर्मचारी हे आझाद मैदानावर आहे. परेल एसटी डेपोप्रमाणे राज्यातल्या अनेक काही भागातले डेपो जे आहेत त्यातून अजूनही बस बाहेर पडू शकलेल्या नाही. तर काही एसटी डेपोमध्ये काल संध्याकाळपासूनच बस बाहेर पडायला सुरुवात झालेली होती. काही कर्मचारी आलेले आहेत, त्यांना जॉईन व्हायचं आहे. काही बऱ्याच दिवसानंतर ते कामावर रुजू होणार आहे. कामावर रुजू होण्याची काय प्रक्रिया आहे, काय तांत्रिक गोष्टी आहे, या सगळ्यांची खातरजमा करून नंतर ते कामावर रुजू होणार आहेत. परंतु तुर्तास त्यांनी आम्हाला कामावर रुजू व्हायचे असं डेपोमध्ये सांगितलेलं आहे. डेपोतील जे कर्मचारी आहेत ते त्यांना जॉईन करून घेण्याच्या संदर्भातली प्रक्रिया पार पाडताना दिसतात. परंतु एक दबाव दिसतोय जॉईन व्हायचं किंवा नाही, एक संभ्रम दिसून येतो आहे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये. कारण एवढा मोठा लढा उभारलेला आहे, त्या लढ्यातून आता विलिनीकरण होण्याच्या पूर्वीच मागे यायचं का, हा संभ्रम आहे. तर अनेकांना वाटतंय जी वाढ दिलेली आहे ती खूप चांगली वाढ आहे, त्यामुळे आता कामावर रुजू व्हायला हरकत नाही. परंतु एक दडपण जे आहे ते कर्मचाऱ्यांच्या मनावर अजूनही दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. इकडे राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप विविध ठिकाणी अजूनही तशाच पद्धतीनं सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या पूर्ण झाल्या असल्या तरी कर्मचारी कामावर न येण्यावर ठाम आहेत, कारण त्यांना राज्य शासनात एसटीचं विलिनीकरण करायचं आहे. आपण संप मागे घेणार नसल्याची यांची भूमिका आहे. मुंबईतल्या कुर्ला डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नाही, एकही कर्मचारी आज कामावर हजर झालेला नाही. त्यामुळे कुर्ला डेपोत पूर्णतः शुकशुकाट आहे. एसटी कर्मचाऱ्यांना आजपासून कामावर येण्याचं आवाहन सरकारनं केलेलं आहे. त्यांच्या बहुतांश मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण सुद्धा झालेल्या आहेत, परंतु आजही मात्र एसटी कर्मचारी हे कामावर
आलेले पाहायला मिळत नाही. मी आहे आता मुंबईतल्या नेहरू नगर या एसटी स्थानकामध्ये आणि बघू शकतो एसटी स्थानक हे पूर्णतः सुनसान आहे. सकाळपासून एकही एसटी या ठिकाणावरून गेलेली नाहीये, कारण जे कर्मचारी आहेत ते कामावरच आलेले नाहीये. त्यामुळे हा पूर्ण डेपो जो आहे तो सुनसान असल्याचं पाहायला मिळतं. या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. जे कर्मचारी येतील त्यांना एसटी सोडायची असेल, प्रवासी येत असतील तर त्यांच्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी आहे. परंतु या ठिकाणी आजही सकाळपासून एकही एसटी सुटलेली नाहीये. त्यामुळे हा जो डेपो आहे तो पूर्णतः सुनसान असल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरीतच कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण जरी झालेल्या असल्या तरी विलनीकरण हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो न्यायालयीन प्रक्रियेत आहे. परंतु जोपर्यंत विलनीकरण होणार नाही तोपर्यंत एसटी कामगार हे कामावर परतणार नसल्यामुळे अशाच प्रकारचे सुनसान डेपो आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसा, मनोज कुलकर्णी, न्यूज 18 मुंबई. सदावर्ते यांच्या घोषणाबाजीनंतर मराठा मोर्चा समन्वयक चांगलेच आक्रमक झाले. समन्वयक विलास पासलकर आणि राजेंद्र कुंजीर यांनी या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया दिल्या. आझाद मैदानावरील आंदोलनाला ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते ज्या पद्धतीने घेऊन चाललेले अत्यंत चुकीच्या पद्धतीने कामगारांचा नाश करण्याचा विचार आहे. कारण या राज्यामध्ये मराठा आरक्षणाला विरोध करणारा माणूस आज एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देतो. या महाराष्ट्रामधील संपूर्ण समाज व्यवस्थेमध्ये हा लागणारा एक काळा डाग आहे आणि अशा माणसाच्या भूलथापांना भुलून जर एसटी कामगार जर यांच्या पाठीमागे जात असतील तर एसटी कामगारांचं दुर्दैव आहे. एसटी कामगारांनी अत्यंत संयमाने भूमिका हाताळली पाहिजे. आझाद मैदानावर येऊन एक मराठा लाख मराठा घोषणा देणारे जे लोक आहेत त्यांना तो अधिकार आहे का? ज्या लोकांनी मराठा आरक्षण कोर्टामधून केस याचिका दाखल करून आरक्षणाला धोका आणला, आरक्षण रद्द झालं, अशा लोकांनी तिथे येऊन एक मराठा लाख मराठा घोषणा द्यायच्या हे त्यांना अधिकारात येतं का हे आपण जरा तपासून पाहावे आणि आंदोलनाला वेगळी दिशा देणाऱ्या लोकांपासून सावध राहावे. एसटी कर्मचाऱ्यांच्या काही गोष्टी मान्य केल्या आहेत आणि बाकीच्या गोष्टी मान्य करण्यासाठी काही वेळ द्यावा लागेल. म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ मान्य करून लोकांचे हाल पाहता पुढे यावं आणि कामावर रुजू व्हावं असं आवाहन शासनातर्फे करण्यात येत आहे. पण कामावर येऊन सुद्धा पुढचा लढा सुरू राहू शकतो असं अनेक कर्मचाऱ्यांना मान्य नाही. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव इथे एका कार्यक्रमात एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याचं आवाहन केलं. काही गोष्टी त्यांच्या मान्य केलेल्या आहे आणि बाकी गोष्टी सुद्धा मान्य करण्याकरता काही वेळ द्यावा लागेल. ज्या गोष्टी आता पगाराची वाढ झालेली आहे, माझी सुद्धा नम्र विनंती कर्मचारी बांधवांना असेल की आता या गोष्टी मान्य करून त्यांनी पुढचा लढा सुद्धा सुरू ठेवावा आणि होणाऱ्या लोकांचे हाल थांबवावेत. आता काही बातम्या अन्य. दिल्लीतल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनाच्या निमित्तानं घराणेशाहीवर जोरदार हल्ला चढवला. वर्षानुवर्ष एका कुटुंबाकडून चालवले जाणारे राजकीय पक्ष लोकशाहीसाठी मोठं संकट असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच ज्या राजकीय पक्षांमध्ये लोकशाहीचं तत्त्व नाही ते लोकशाहीचं संरक्षण कसं करू शकतील असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे काँग्रेस, आप आणि शिवसेनेसह एकूण 14 विरोधी पक्षांकडून मोदी सरकारनं आयोजित केलेल्या संविधान दिनावर बहिष्कार घालण्यात आला होता. भारत एक संवैधानिक लोकतांत्रिक परंपरा है. राजनीतिक दलों का अपना एक अहम महत्व है और राजनीतिक दल भी हमारी संविधान की भावनाओं को जन जन तक पहुंचाने का एक प्रमुख माध्यम है. लेकिन संविधान की भावना को भी चोट पहुंची है, संविधान के एक एक धारा को भी चोट पहुंची है जब राजनीतिक दल अपने आप में अपना लोकतांत्रिक कैरेक्टर खो देते हैं. जो दल स्वयं लोकतांत्रिक कैरेक्टर खो चुके हो वो लोकतंत्र की रक्षा कैसे कर सकते हैं.
यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.